स्वतःच्या हाताने टाकून घे. मी नाही उगाच कमी जास्त नको व्हायला ना. ओंकार किती घेतो? 1 चमचा. 1 चमचा. काय बाई आहे, आल्या आल्या कामाला लावलाय मला. सईची सासू करेक्ट शोभते ही बाई. बाकी सगळीकडे कसं सुनेला सासू शिकवते, पण या घरात नाही. या घरात सासूच सुनेकडून शिकली. थांबा, मला ना फक्त येऊ दे या घरात. मग तुम्हाला सगळ्यांना ना एकेकाला अशी कामाला लावते ना अंजली, बघाच तुम्ही. अंजली, हा मला ना तुझ्याशी जरा बोलायचंय. येतेस इथे? हो गॉड, ही बाई आता सई सारखं लेक्चर देणार वाटतं मला. बोला ना. तुला जर मी काही सांगितलं तर राग नाही ना येणार? काकू, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने अनुभवाने मोठ्यात. तुम्ही उलट हक्काने सांगा मला. हे तर तूही मान्य करशील की आयुष्यात तू खूप चुका केल्यास, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू अजून तरुण आहेस. अख्खं आयुष्य पडलंय तुझ्या समोर. आणि तुझे आई वडील बिचारे ते सुद्धा काळजीच करत असतील ना. आता तरी जरा जबाबदारीने वाग. सईकडे बघ. खरं तर तू सईला आदर्शच मानलं पाहिजेस. बघ ना किती समजूतदार आणि शहाणी मुलगी आहे. सगळ्यांना समजून घेते, सगळ्यांवर प्रेम करते. तिच्यासारखं वागण्याचा प्रयत्न जरी केलास ना तू, तरी तुझं आयुष्य मार्गी लागेल. काय मम्मा, कॉफी झाली आहे का? मी देते. हा ओंकार, थँक्यू. मग टेस्ट कर. मला सांग कशी झाली आहे कॉफी. हो. खूप मस्त झाली आहे कॉफी. थँक्यू. हो रे, ऍक्च्युली छान झाली आहे. मी नेऊन ठेवते हा मग. अगं मीच. राहू दे. अगं मी ठेवले असते मग. कशाला काकू तुम्ही, आता मी आहे ना, मी ठेवून येते पटकन. मग मिसळून सुद्धा टाक. ओके. काकू चला, जाते मी आता. हो, येत जा अशी कधीतरी. चल ओंकार, बाय. काकू, तुम्ही जे काही मला सांगितलं ना, ते सगळं मी नीट लक्षात ठेवेन. आणि मी प्रयत्न पण करेन तसं वागण्याचा. पाया पडते. हा सुखी राहा. तुझ्या चांगल्यासाठीच सांगितलंय मी. आय नो. बरं चला, येते मी आता. हो. चल ओंकार, बाय बाय. बाय बाय. ते मी येत. आई घर सोडून गेल्यापासून फक्त एकदाच ऑफिसला आली होती. सई पण त्यांच्याकडे एकदा गेल्या होत्या त्यांना भेटायला. त्यानंतर सई पण आईच्या टचमध्ये नाहीये. आणि आम्ही अलिबागला असताना तेव्हा एक्झॅक्टली आई कुठे होती हे माहिती करून घ्यायला हवं. रामाडे आईच्या पियेला विचारतो ना, त्याला माहितीच असेल. देवांश सरांचा फोन. हॅलो. हॅलो रामाडे, माझं एक अर्जंट काम होतं तुमच्याकडे. हा सर, बोला ना. काही डॉक्युमेंट्सवर मला भैरवी आईची सिग्नेचर हवी होती, पण तिचा फोन आउट ऑफ रिचेबल येतोय. फाईल्स पाठवू का? त्या तर सर आउट ऑफ स्टेशन आहेत. कुठे गेल्या आहेत त्या? नाही माहीत सर. तसं त्यांनी काही सांगितलेलं नाही. कधी गेल्या हे तर माहिती असेल ना तुम्हाला? हो सर, 2 दिवसापूर्वीच गेल्यात त्या.
ओके, थँक्यू रामाडे. येस सर. ओके, म्हणजे ज्या दिवशी आम्ही ट्रिपला गेलो त्याच दिवशी आई पण आउट ऑफ स्टेशन गेली आणि कुठे गेली कोणालाच माहिती नाही. ऑब्व्हियसली आमच्याच मागावर असेल ती. आणि मग कुठल्या तरी माणसाला हाताशी घेऊन आमच्यावर हल्ला करायला लावला असेल त्याने. मी हे सगळं लगेच सईंना सांगायला हवं. येस. देवांश, सई तुम्ही इथे? हो, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मला पण तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. ऍक्च्युली मी त्यासाठीच आता घरी येत होतो तुम्हाला भेटायला. काय झालं, एवढे अस्वस्थ का वाटताय तुम्ही? सई मला जसं वाटत होतं ना तसंच घडलंय. म्हणजे आपण जेव्हा अलिबागला गेलो होतो तेव्हा भैरवी आई सुद्धा आउट ऑफ स्टेशन गेली होती. मग काय, तिचा फोन ऑफ आहे. ती कुठे गेली कोणालाच माहिती नाही. का? कारण ती अलिबागला आपल्या मागे मागे आली होती. सिंपल. एवढ्या खात्रीने कसं काय सांगताय तुम्ही? कारण आता ना मला कळायला लागलंय ती काय विचार करते आणि कसा विचार करते. त्या डॅम शुअर सई माझ्यावर तो हल्ला आईनेच करून आणलाय. काय बोलताय देवांश तुम्ही? आपण अलिबागला गेलो होतो तेव्हा भैरवी मॅडम बाहेर गेल्या होत्या. ह्या एका गोष्टीवरून आपण चुकीचा तर्क नाही लावू शकत. त्या दुसरीकडे कुठेतरी पण जाऊ शकतात ना. सर, तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. मला नाही वाटत भैरवी मॅडम असं वागते. आणि मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करते की ह्या आई जर मला किडनॅप करू शकते तर ती माझा जीव पण घेऊ शकते. सई नाही देवांश, हा तुमचा खूप मोठा भ्रम आहे. सई काय प्रॉब्लेम आहे तुमचा मला सिरियसली कळत नाहीये. मी किती दिवसांपासून तुम्हाला एकच गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करतोय की या सगळ्या मागे भैरवी आईचा हात आहे. तरी तुम्हाला समजूनच घ्यायचं नाहीये. मला सिरियसली कळत नाहीये तुम्हाला का विश्वास नाहीये माझ्यावर. तुम्हाला असं वाटतंय का की मी खोटं बोलतोय किंवा खोटे आरोप लावतो आईवर? नाही, असं नाहीये देवांश. कसं आहे मग कसं आहे? ते तुम्हाला कसं कळत नाहीये. तुम्ही जर अलिबागच्या त्या बंगल्यावर वेळेत पोहोचला नसतात ना तर आज इथे उभा नसतो मी तुमच्या पुढे. तुम्हाला एकच गोष्ट 10 वेळा पटवून सांगतोय मी, पण तुम्हाला अजिबात समजून घ्यायचं नाहीये काहीच. आणि आय गेस मी आता कितीही समजवण्याचा प्रयत्न केला ना तरी तुम्हाला काहीच कळणार. पण आय प्रूव्ह यू दॅट शी इज गिल्टी. देवांश, कसं समजवू तुम्हाला मी? तुम्हालाही माहितीये की भैरवी मॅडमचं तुमच्यावर किती प्रेम आहे. तुम्हाला साधं खरचटलं तरी डोळ्यात पाणी येतं त्यांच्या. त्या कसं काय तुमच्यावर हल्ला करू शकतात? जसं तुम्हाला त्यांना दोषी सिद्ध करायचं आहे ना तसं मलाही त्या निर्दोष आहेत हे सिद्ध करून दाखवायचंय तुम्हाला. गैरसमजापोटी एका मुलामध्ये आणि आईमध्ये मला ताटातूट होऊ द्यायची नाहीये. काय झालंय तुला? तू ऑल द वे माझ्याकडे बघून स्माइल करत होतास. अंजली, आज तू माझ्या घरी आलीस, माझ्या मम्माशी इतकं छान बोललीस, आमच्या किचनमध्ये अगदी फ्रेंडली वावरलीस आणि माझ्या मम्मा बरोबर तू बॉन्ड क्रिएट करण्याचा प्रयत्न केलास. मला हे खूप आवडलं. आय एम रिअली इम्प्रेस्ड. मलाही तुझ्या घरी यायला खूप आवडतं. आय डोंट थिंक की जानकी काकू मला लाईक करतात, कारण त्यांना सई जास्त आवडते ना. काय लहानपणापासूनच ना माझं कंपॅरिझन सई सोबत केलं गेलंय. म्हणजे ती कशी परफेक्ट आहे आणि मी कशी अनपरफेक्ट आहे हेच दाखवलं गेलंय मला. कारण हे बघ, मी काही सईची कंप्लेंट नाही करत आहे. अरे बहीणच आहे ती माझी, मला काही नाही आहे तिच्याबद्दल, पण
पण हे असं सतत कंपॅरिझन होत राहिलं ना की आपल्यालाही असं वाटतं ना रे की आय एम नॉट गुड इनफ. असं वाटायला लागतं की मी काहीच नाहीये आणि माझ्यातच फॉल्ट आहे. अंजली, असं काही नाहीये. तू जशी आहेस तशी छान आहेस. अरे असं तुला वाटतं ओंकार, बाकी कोणालाच असं नाही वाटत. सगळेजण मला फक्त एवढंच सांगतात, सई कशी वागते ते बघ, सई कशी बोलते ते बघ, तिच्यासारखं वाग, तिच्यासारखं बोल. प्रत्येकाची आपली आपली एक पर्सनॅलिटी असते ना रे. तुला समजा जानकी काकूंनी सांगितलं की तू देवांसारखा वाग किंवा रियासारखा वाग, तर एका पॉइंट नंतर तुलाही कुठेतरी खुपेल ना रे ही गोष्ट, तुलाही वाईट वाटेल. हो ना, जाऊ दे. तुला माहितीये आता सगळं ठीक होतं, पण निघताना जानकी काकू पण बघितलंस ना काय बोलल्या की तू पण सईसारखी वाग, सईसारखी जर वागलीस तरच माझं लाईफ सुधारेल. म्हणजे काहीच नाहीये का ॲज अ अंजली आय एम झिरो. अंजली, असं काही नाहीये. हे बघ, वहिनी छानच आहे, पण तू तिच्यासारखं वागावं असं कंपल्शन नाहीये. तुला कोणासाठीच बदलण्याची गरज नाहीये. तू आहेस तशी परफेक्ट आहे अंजली. अँड यू आर नॉट अ झिरो. थँक्यू सो मच. तुला माहितीये हे असं बोलणारा माझ्या लाईफ मधला पहिला व्यक्ती आहेस तू. खरंच थँक्यू. आय फील सो लकी. मला इतका समजून घेणारा, इतका चांगला फ्रेंड मिळाला. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. कोणाला काहीही वाटू दे अंजली, पण माझ्यासाठी तू खूप स्पेशल आहे. अंजली, बराच वेळ लागला ग. कुठं गेली होतीस? आत्या, मी काही लहान मुलगी आहे का कुठे गेली होती आणि काय गेली होती विचारायला? अगं, आता एक मुलगा सोडायला आला होता ना गाडीवर तुला. मित्र आहे का तुझा तो? ए हॅलो, तुला काय पॉप्सने माझ्यावर वॉच ठेवायला सांगितलंय का? नाही, असं असेल ना तर प्लीज सांग मला. नाही अगं, नाही ना? हा, मग उगाच माझी लाईफ कंट्रोल करायला जाऊ नको. माय लाईफ, माय रूल्स. ओके? अगं अंजली, कंट्रोल वगैरेचा काय प्रश्न आहे? तुझी काळजी वाटते म्हणून विचारलं. अच्छा, पॉप्स आहेत घरात? नाही, तो बाहेर गेलाय. मॉम, मॉम लवकर बाहेर ये यार, ही आत्या बघ ना. अंजली,
काय झालं? काय आरडाओरडा चाललाय? यार ही आत्या बघ ना मॉम, म्हणजे मी कुठे गेली होती, काय करी होती, हे सगळं विचारते मला. आत्ताच मी आले ना बाहेरून, मी किती टायर्ड आहे बघ. वंस, काय चाललंय तुमचं? तुमच्या लेकीचं आहे ना सगळं व्यवस्थित? मग त्यात आनंद माना ना. माझ्या लेकीच्या मागे कशाला पडलायत तुम्ही? अगं बहिणी, अंजली पण मला माझ्या लेकीसारखीच आहे. जरा काळजी वाटली म्हणून विचारत होते. आणि सईचं जसं चांगलं झालंय तसं तिचंही व्हावं ना, म्हणून विचारलं. वंस, सई सारखं नाही, सईपेक्षाही जास्त छान होणार आहे माझ्या लेकीचं. हा, लाखात एक आहे माझी लेक. एक नाही, 10 श्रीमंत मुलं अशी तयार होतील माझ्या लेकीशी लग्न करायला. कळलं? तुम्ही नका तिच्या भविष्याची काळजी करू, तुम्ही तुमच्या भविष्याची काळजी करा. आणि आश्रित आहात ना, मग आश्रितासारखं राहा. उगाच मालकिणीचा तोरा दाखवू नका. आता बघत काय बसलायत वंस? अहो, थकून भागून आलीये माझी लेक. जा तिच्यासाठी काहीतरी जेवायला बिवायला आणा. का चिडल्या होत्या त्या? काय विचारत होत्या एवढं? अगं आता ना मी आले तेव्हा उमी मला सोडायला आला होता आणि आय थिंक आत्याने बघितला आम्हाला दोघांना. डोंट वरी, तिला ना कळलंच नसेल की तू उमी आहे. तुझं काही कळतं का? अक्कल आहे का? आत्ताच तो ओमी नावाचा मासा गळाला लागलाय की नाही, ही अशी बेफिकिरगिरी करत राहिलीस ना तर तव्यावर टाकून फिश फ्राय करून खावा लागेल आपल्याला. बरं वाटणार आहे का ते? आणि हे बघ, त्या सईला कळलं ना तुझं आणि ओमीचं काहीतरी चालू आहे तर ती लग्न नाही होऊ द्यायची. तुमचं कळतंय का तुला? यार मग तू ना जरा चिलॅक्स घे. ओके, हां चिलॅक्स. इनफॅक्ट सांगू का, आत्ताच मी मस्त वाट लावून आली आहे. आता बघूच त्या घरात जाऊन कसा बॉम्ब फुटलो. नाही तिथे आपला बॉम्ब फुटायचा. हो, मी तेच म्हंटल त्याला. म्हटलं नंतर तुम्हाला सांगते काय रे. चला काय बसलं की जेवायला बसूयात तू? अरे ओमी येतोय ना म्हणून थांबलो. आहा, तुला भूक लागली असेल तर लगेच काढतो तुला. एकत्रच बसूयात. कुठे राहिला? काय माहिती, कुठेतरी बाहेर गेला मित्रांस. फोन करतात. हा आला. ए बाबा, चला बसूयात आपण. चल चल चला चल चला जेवायला चल, बसूया. चल. चला ओम्या, काय झालं? जेवायचंय ना? हा नाही मम्मा, मला भूक नाही. का? अरे तुझ्या आवडीची भाजी केली गवारीची. चल जेव जेव पटकन. नाही, तुम्ही जेव्हा मी नाही जेवणार. बरोबर ना मम्मा, मैत्रिणीसोबत बाहेर खाऊन आला असेल हा, मग कशी लागेल भूक? ओ हो का रे? रिया, उगाच काय पण बोलू नकोस. म्हणजे भेटली नाही का ती तुला? अच्छा, तिला आणलेली पर्स मी घेतली म्हणून रुसली असेल कदाचित. एक मिनिट. हे का पर्सचा काय विषय मला नाही माहिती. हा, कोणासाठी घेतली आहे पर्स? अरे दादा, तुला माहित नाही ह्यानी की नाही एक पर्स? रिया शांत बस. उगाच काय पण बडबड करू नकोस. हा, मम्मा हा एवढा चिडतोय म्हणजे नक्की काहीतरी आहे. तुला ना दादाच्या वेळेला कसं मागे लागायला लागलं होतं, लग्न कर, तसं तुला स्ट्रगल करायची अजिबात गरज नाही. ओमी की नाही स्वतःसाठी मुलगी स्वतःच आणेल. बघ, एखादी मुलगी आणून तुझ्या समोर उभी करेल हा. हो का रे ओमी? कमाल आहे. ए ओमी, पण तुला स्पष्ट सांगते हा, तुझ्या लग्नासाठी मुलगी मी पसंत करणार आणि मला अशी तशी मुलगी नको. हा, आणि मला सून माझ्या सईसारखीच हवी. निघताना जानकी काकू पण बघितलंस ना काय बोलल्या. तू पण सईसारखी वाग. सईसारखी जर वागलीस तरच माझं लाईफ सुधारेल. म्हणजे काहीच नाहीये का? ऍज अ अंजली आय एम झिरो.
शाणी समंजस सगळ्यांवर प्रेम करणारी सुंदर जेवण करणारी. आज काय भाजी केली माहितीये? चल जेवायला. वहिनी सारखीच का? सगळ्यांनी तिच्या सारखंच असायला हवं असं काही कंपल्शन आहे का? आणि एखादी व्यक्ती जर तिच्यासारखी समजूतदार शांत नसेल तर काय ती व्यक्ती का कामाची नाही? तुम्ही अरे काय झालंय काय? नाही नाही, जानकी फक्त गंमत करत होती. तुला चिडायला काय झालं एवढं? बाबा मी चिडलेलं दिसतोय तुम्हाला? ही रिया मगाचपासून माझी मस्करी करते ते दिसत नाहीये? आणि एक मिनिट, मी काय चुकीचं बोललो? दादा आणि बहिणी परफेक्ट कपल आहेत, नो डाऊट. पण सगळ्यांनी त्यांच्यासारखंच परफेक्ट असायला हवं असं कंपल्शन काय आहे? ओमी काम डाऊन शांत हो. आणि एक गोष्ट लक्षात घे, या जगात कोणीच परफेक्ट असं नसतं, कोणीच नसतं. प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी हे वेगवेगळीच आहे. आणि देवाने प्रत्येक माणसात प्लस आणि मायनस असे वेगवेगळे पॉइंट्स दिलेत. प्रत्येक माणूस त्याच्या पद्धतीने युनिक आहे, स्पेशल. जसं की तू आणि मी फॉर एक्झाम्पल, राईट? याच प्रकारे तुझ्या लाईफमध्ये जी कुठली व्यक्ती येईल ती सुद्धा तिच्या पद्धतीने युनिक आणि स्पेशलच असेल. त्याला कोणासारखं असायची अजिबातच गरज नाहीये. कळतंय ना? कळतंय ना, मला कळतंय, तुला पण कळतंय. पण अनफॉर्च्युनेटली मम्माला कळत नाही. पण सॅडली या घरात ते कोणालाच कळत नाही. मम्माला तिची होणारी सून सई वहिनी सारखीच परफेक्ट हवी आहे. मला जमणार नाही. अरे त्याला काय झालं? आई बाबा, तुम्ही काळजी करू नका. ओमीचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय म्हणून तो असं बोललाय. मी समजवेन त्याला नंतर. आई चिल ग, यंग आहे. बाहेर मित्रांबरोबर काही भांडण वगैरे झालं असेल आणि आता घरी येऊन फ्रस्ट्रेशन काढतोय. इट्स ओके. दादा चला आपण जेवायला बसूया. चला चल ग. आणि ऐक ना, आपलं जेवण झालं की तू घेऊन जा ताट वरती, तोपर्यंत शांत पण होईल. चल ग चल. तू का आता गंभीर होतेस एवढी? चल लवकर जेवायला वाढत भूक लागली. हा ना, तुझी भाजी केलीस म्हणाली. काय झालं ओमीला? असा का वागतोय हा?